नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात सुहासिनी अभ्यंकर यांच्या योगायोग या कथासंग्रहातली कथा भविष्याची किमया. एक दिवशी नित्याप्रमाणे मी ऑफिसमधनं घरी येत होतो. चाळीजवळ आल्यावर सहजच माझी नजर आमच्या खोलीकडे वळली. पाहत होतं काय, आमच्या खोलीपुढची गॅलरी चाळीतल्या समस्त बायकांनी नुसती फुलून गेलेली होती. बायका गंभीर चेहऱ्यानं खालच्या आवाजात आपापसात काहीतरी कुजबुजत होत्या आणि मुलं स्पर्धा लावल्याप्रमाणे एकमेकांच्या डोक्यावर पाय देत खिडकीवर चढून कुतूहलानं आत पाहण्याचा प्रयत्न करत होती. तो सारा प्रकारच एकूण मला चमत्कारिक वाटला. माझ्या छातीत एकदम धडकी भरली. आपल्या घरातच काही बरा वाईट प्रसंग घडला नाही ना, या भीतीने माझ्या चालण्याचा वेग आपोआपच वाढला आणि झरकन जिना चढून मी वर आलो. मला आलेला पाहताच तिथे जमलेल्या बायका चेहरा अधिकच गंभीर करत खिडकीवर आणि दारात गोंगाट करत असलेल्या आपापल्या पोरांना ओढून घेत खालच्या मानेनं माघार घ्यायला लागल्या. श्रीकृष्णाच्या पावलांचा स्पर्श होताच दुथडी भरून वाहत असलेल्या यमुनेचं पात्र जसं एकाएकी आटू लागलं, तसंच माझं पाऊल गॅलरीत पडताच गॅलरीतली गर्दी एकदम कमी होऊन माझा रस्ता मला मोकळा झाला आणि धडधडत्या अंतःकरणानं मी खोलीत पाऊल टाकलं. खोलीतलं दृश्य पाहता जी भीती मला वाटत होती ती अगदीच निराधार आहे असं माझ्या लक्षात आलं आणि खालून वर येईपर्यंत मनावर जे एक प्रकारचं दडपण आलं होतं ते एकदम दूर झालं. दरम्यान हातातली भाजीची जड पिशवी त्या दडपणाबरोबर गळून पडली. आमच्या सौभाग्यवतींची तब्येत मला तरी तशी ठीक दिसत होती, कारण नेहमीप्रमाणे ती मला आलेलं पाहूनसुद्धा कॉटवर लोळत होती. नाही म्हणायला एकच गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे सौभाग्यवती भराभरा काहीतरी बडबडत होती आणि आमचे चिरंजीव उल्हास उर्फ हुल्या इयत्ता तिसरी एखाद्या पटाईत स्टेनोग्राफरच्या आवेशात तिचं बोलणं कागदावर लिहून घेत होता. मग मात्र मला उलगडा झाला. आजवरच्या कारकिर्दीत शेजारपाजारची तर सोडा, पण स्वतःची शाळेत जाणारी 2 मुलं असूनही आणि ती स्वतः शिकलेली असूनही मुलांना गमभनही शिकवल्याचं माझ्याच काय पण अखिल चाळीच्या कधी चुकून पाहण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे तिला आज प्रथमच अभ्यास घेण्याचा उमाळा आलेला कोणाच्या तरी नजरेला पडलेला असावा आणि बडकर वहिनींना वेडाचा झटका येऊन त्या चक्क मुलांचा अभ्यास घेत आहेत अशी बातमी हातोहात पसरून हा अपूर्व सोहळा बघायला गंभीर चेहऱ्यानं चाळ जमा झालेली असणार. मनाशी असा कयास बांधतच मी शर्ट पॅन्ट काढून हातपाय धुवायला गेलो. आता तरी बाईसाहेब उठतील, चहाच्या तयारीला लागतील म्हणून एक कान तिच्या हालचालीकडे ठेवून हातपाय पुशीत मी बाहेर आलो, पण माझी निराशाच झाली. कब्बशीच्या मंजूळ आवाजाऐवजी बाईसाहेबांच्या केंद्रा आवाज माझ्या कानावर आदळला. हुल्या, अरे बघतोयस काय माझ्या तोंडाकडे? लिही की लवकर. लिहिलंस? आता पुढे लिही. गोदू आत्या उर्फ गोदावरी अनंत गद्रे, सीताबर्डी, नागपूर. तात्या मामा उर्फ तातोबा गंगाधर पुजारी, मुक्काम पोस्ट चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. लिहिलंस? हां, पुढे घे. सीता का उर्फ सीताबाई लक्ष्मण पिंगळे, धंतोली, नागपूर. इत्यादी नामावळी भराभरा तिच्या तोंडून बाहेर पडत होती आणि बिचाऱ्या हुल्ल्याची लेखणे त्या नामावळीच्या गाडीच्या पाठोपाठ चक्क फरफटत निघाली होती. त्याचबरोबर मगासपासनं मी बांधलेला अंदाज साप कोसळून पडला होता. एक नवीनच शंका माझ्या मनाचा ताबा घ्यायला लागली. आमच्या मोठ्या मुलाच्या मुंजीप्रमाणे हुल्ल्याच्याही मुंजीचा बेत तिने माझ्या नकळत ठरवलेला असावा आणि त्याकरता बोलवण्याच्या याद्या तयार होत असाव्यात. पण मग त्यात तिला आणि चाळीतल्या आबाला वृद्ध मंडळींना गंभीर होण्यासारखं काय आहे, हे प्रश्नचिन्ह मला काही स्वस्थ बसू देईना आणि मग शेवटी मी न राहून विचारलं, मग काय, कधीचा मुहूर्त धरलाय हुल्याच्या मुंजीचा? बिचारा हुल्या मुंजीचा शब्द कानावर पडताच थोडासा खुलला, पण लागडीच एवढ्या भरभर आणि एवढं बरंच लिहायची सवय नसलेला आपला हात दाबत केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाहायला लागला. तोच सौभाग्यवती कडाडली, अरे बाबा थांबू नको,
एक एक क्षण मोलाचा आहे. लिही लवकर पटापट लिही. लगेच गेल्या पाहिजेत सगळीकडे तारा. हां घे लिही. बाळाजी विश्वनाथ घोरपडे, मुक्काम पोस्ट पाली. लिहिलं? हे अगं म्हणजे गडबड होणार हं सगळ्या लोकांची. अगं तारेनं आमंत्रणं पाठवायची म्हणजे? अगं ती तारीख तर कळू दे की आम्हाला. परवाच्या रविवारचा नाही ना धरला मुहूर्त? माझ्या या बोलण्याचा अडथळामध्ये आल्यामुळे हुल्ल्याचा हात किंचित थांबला आणि सौ पुन्हा एकदा कडाडली. लिही की मेल्या लवकर. त्या कडाडण्याच्या आघातानं मात्र हुल्याचं उरलं सुरलं अवसान हातातल्या पेन्सिलीबरोबर गळून पडलं आणि तो चक्कर रडायला लागला. त्याला रडू लागलेला बघताच मात्र सौनं एवढा वेळ धारण केलेल्या गंभीरतेचं एकदम पानशेत झालं. कॉटवरून हळूच ती खाली आली आणि हुल्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, अरे रडू नको राजा. पुन्हा नाही हो सांगणार आता कधी लिहायला. शेवटचंच आहे बरं हे. घेतोस ना लिहून एवढं? आता शेवटचं कसं? पुन्हा लग्नात लिहायलाच लागतील की ही सगळी नावं. मी पटकन मध्येच बोलून गेलो आणि इकडे सौभाग्यवतीच्या डोळ्यातून अश्रूचे लोंढेच्या लोंढे बाहेर पडायला लागले. अहो मुंजसुद्धा करायचं नशिबात नाही तर लग्न कुठलं व्हायला हातून माझ्या. पदरानं डोळ्यातल्या महापुराला आवर घालण्याचा प्रयत्न करत ती बोलली. म्हणजे काय? आता मध्येच कुठे प्रवासाचा बेत ठरवला काय? आणि मग त्या मुंजीचं काय एवढ्या घाई ठरवलेल्या आहे? अहो कुणाची मुंज? कुणी ठरवली? कुणाची म्हणजे काय? हुल्याची मुंज ठरवली आहेस ना, अजितच्या मुंजीसारखी मला पत्ता लागू न देता. हो ठरवली आहे. सौ हुंदके देत पुढे बोलू लागली. सांगा बरं आता तुमच्या नातेवाईकांचे पत्ते. नाहीतर तुम्हीच घ्या लवकर लवकर लिहून आणि तारा करून या पोस्टात जाऊन मी तोवर चहा करते. आज्ञाधारकपणे हुल्याच्या हातातलं पेन घेऊन त्याने लिहिलेल्या 15व्या नावाच्या पुढे 16वा आकडा टाकून मी लिहायला सुरुवात केली आणि 30व्या नावापर्यंत येऊन ठेपलो. एवढ्या चहाचा कप पुढे आला. अगं बाई बाई बाई, अहो मी तुम्हाला अगदी जवळच्या नात्यातल्या माणसांची यादी करायला सांगितली. तुम्ही तर सगळी मित्रमंडळीत जमवली आहे. सौभाग्यवतीनं यादी पाहत म्हटलं. अगं मग काय, अजितच्या मुंजीतसुद्धा आपण यांना बोलवलं होतं ना, आठवत नाही का तुला? तो बडोद्याचा रामभाऊ, इंदूरचा केतकर. मी रिकामा कप खाली ठेवत म्हटलं. सारं आठवतंय हो, पण काय सांगू हो तुम्हाला. पुन्हा एकदा तिला रडण्याचा उमाळा आला. थोडंसं पाणी वाहून गेल्यावरती म्हणाली, कसं हो समजत नाही तुम्हाला अगदी. अहो हा पौष महिना आहे. या महिन्यात मुंजी तरी होतात का? आणि एकदा केला गाढवपणा अजितच्या वेळेला, आता पुन्हा करीन का तुम्हाला विचारल्याशिवाय? अरे वा, म्हणजे गाढवपणा करायला तरी माझी संमती घेणार का? भले भले शाबास. असं म्हणून मी स्वतःचीच पाठ तोपटून घेतली. जिथे तिथे कसला हो तुमचा वात्रटपणा. आता आणखीन कसं सांगू तुम्हाला. अहो ही मुंजीच्या आमंत्रणाची यादी नाही आहे. हां मग कशासाठी यादी आहे? पुन्हा एकदा माझ्या अंदाजाचा चक्क त्रिफळा उडाला होता. मला ना या सगळ्या मंडळींना भेटायचं आहे. भेटायचं आहे? आणि ते कशासाठी? उगीच भेटावंसं वाटतंय म्हणून. अगं पण ह्या मे महिन्यात तू सगळ्यांना भेटून आलीस ना. चांगला 2 महिन्याचा दौरा काढला होतास की. इकडे कोलकात्यापासून थेट कोकणात रत्नागिरीला सुद्धा मैत्रिणीला भेटून आलीस तू. हो पण तरी मला भेटायचं आहे. अरे कमाल आहे तुझी. अगं आधी सगळे तारा बघून घाबरतील आणि मग तुला वेड्यात काढतील. काय समजलं? काढू देत वेड्यात, पण जाताना माझ्या शहाणपणाची आठवण काढतच जातील. यातली मी सांगते ना तेवढी नावं घ्या आणि जा बरं पोस्टात. मी अजिबात जाणार नाही. तोच तिचा स्वर उचलत मी म्हटलं, उगाच भेटावं असं वाटलं म्हणून एवढ्या लोकांना तारा करून पैसे फुकट घालवायला माझे पैसे काही वर आलेले नाही आहेत. समजलीस का? तुझ्याबरोबर आणखीन मला वेडेपणा करायला लावू नको. मी अगदी निक्षून सांगितलं आणि पेपर घेऊन कॉटवर आडवा झालो. मेली एवढीशी शेवटची इच्छासुद्धा नाही ना पूर्ण करवत. पुन्हा नाही असा त्रास द्यायला राहणार. त्रास दे म्हटलं तरी शक्य नाही होणार. अत्यंत रडवेल्या सुरात सौभाग्यवती बडबडायला लागली आणि हातातल्या पेपरवर मला सगळी प्रश्नचिन्ह दिसायला लागली. शेवटची इच्छा, पुन्हा त्रास नाही देणार, हा शेवटचाच आहे. काय प्रकार तरी काय आहे हा? जाणार तरी कुठे ही एवढी? पुष्कळ आठवण पाहिलं पण सध्या तरी तिला बाहेरगावी जायला लागेल असं काही कारण मला सापडेना. शेवटी मी विचारलं,
म्हणजे कुठे जायचा वगैरे बेत ठरलाय का काय अचानक तुझा? हो, मसणात जायचा बेत ठरवलाय. अरे एवढं रागवायला काय झालं? मी काय मोडता नाही घालणार तुझ्या बेतात. सरळ सांग ना कुठं जायचं आहे ते. अगं म्हणजे तिकिटाची व्यवस्था करता येईल मला. लवकरचं हवं असेल तर त्या बर्वेला सांगितलं तर तेही मिळेल. काही नको. अगदी बिना त्रास विना तिकीट व्यवस्था झाली आहे सगळी. साधारण कथा माझ्या जाण्याची वाट पाहा तुम्ही. पण आता जाईन ना ती पुन्हा येण्यासाठी नाही बरं. एकदम घरचं आमंत्रण आलं आहे मला. सौ रागवली. म्हणजे नेहमी असं काहीतरी बडबडते, त्यातलंच हे असेल असं वाटून तिच्या रागाचा पारा थोडा खाली आणण्यासाठी मी मुद्दाम खो खो करून हसायला लागलो. हसा हसा. बायको इकडे मरू घातली आहे आणि तुम्हाला सुचतंय हसणं. आहेत अजून 2 दिवस हसायचे. घ्या हसून बापडे पोटभर. मग नाही मिळायचं हसायला, समजलात? या तिच्या बोलण्यावर मात्र काय शिंची कटकट लावली आहे मगापासून, असं म्हणून मी रागवलो आणि पुन्हा पेपरकडे नजर टाकली. एवढ्यात मगाशी हळूच पलायन केलेला हुल्या आत आला आणि मला जोरजोरानं हलवत म्हणाला, बाबा बाबा, अहो आपली आई की नाही रविवारी मरणार आहे. ए हुल्या, थोबाडीत मारी ना असं भलतंसलतं बडबडलास तर. असं म्हणून मी त्याला दूर लोटायला लागलो. अहो भलतंच नाही काही. अहो दुपारी का नाही त्या राधा काकूंकडे कोणसा एक माणूस आला होता. त्यांनीच सांगितलं आईला. बाबा, फार वाईट होईल नाही का हो आई गेली तर? जेवण कोण करेल हो आपल्यासाठी? असं म्हणून शर्टानं डोळे पुशीत हुल्ल्या मला अधिकच चिकटायला लागला आणि मग मात्र एखाद्या सुताचा गुंडा उलगडावा तसा एकूण प्रकार मला उलगडायला लागला. त्यानंतर मला समजलेली हकीकत अशी. दुपारी जेवण झाल्यानंतर सुपारी चघळत सौभाग्यवती नेहमीच्या सवयीनुसार सहज राधा काकूंच्या खोलीत डोकावली. त्यावेळी राधा काकूंचे दूरचे कुठलेसे काका आले होते. ते ज्योतिष जाणतात हे समजल्यावरून राधा काकू त्यांना आपला हात दाखवून भविष्य जाणून घेत होत्या. चाळीतल्या आणखीन 4-5 बायकाही राधा काकूंकडे ज्योतिषी आला आहे ही बातमी लागल्यावर फुकट हात दाखवता येईल या आशेने तिथे जमल्या होत्या. ज्योतिषबुवा विना तक्रार एकेकीचे हात बघून भविष्यवाणी वर्तवत होते. ते बघून सौलाही आपलं भविष्य जाणून घ्यायची इच्छा झाली. थोडंसं लाजत लाजत सौने हात पुढे केला. त्याचं जरासं निरीक्षण करून एवढा वेळ भटासारखे बोलत असलेले ते ज्योतिषी काका एकदम गप्प झाले. त्यांच्या गप्प राहण्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एकदम प्रश्नचिन्ह उमटलं आणि शेवटी राधा काकू म्हणाल्या, अहो काका, एकदम गप्पसे झालात. सांगा ना काहीतरी. काय सांगणार? आपली काही छाती नाही बुवा यांचं भविष्य सांगायची. असं म्हणून एवढा वेळ ठाण देऊन बसलेले काका एकदम उठून उभे राहिले. सौला आश्चर्य वाटलं आणि न सांगण्यासारखं आहे तरी काय ते जाणून घ्यायची अनिवार्य जिज्ञासा उत्पन्न झाली. भविष्य सांगण्यासाठी ती त्या काकांच्या पाठीसच लागली. बरं वाईट काहीही असलं तरी ते ऐकायची आपली तयारी आहे असं तिने त्यांना वारंवार विनवून सांगितलं. इतर बायकाही फाजील जिज्ञासेनं सौच्या सुरात सूर मिसळायला लागल्या. शेवटी सांगतो पण पुढच्या परिणामांची जबाबदारी माझ्यावर नाही असं सांगून पुन्हा खाली बसत त्यांनी सौचा हात पाहिला, मनाशी काहीतरी पुटपुटत हिशोब केला आणि म्हणाले, आज गुरुवार आहे. बरोबर 2 दिवसांनी म्हणजे रविवारी यांचा जबरदस्त मृत्यूयोग संभवतो. झालं. त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच एवढा वेळ भविष्यासाठी आग्रह करणारी सौ मात्र एकदम स्तब्ध झाली आणि पुढच्या काही क्षणात तिच्या डोळ्यातनं अश्रूंच्या सरी ओघळायला लागल्या. तिथे जमलेल्या साऱ्या बायका अतिशय गंभीर होऊन एकमेकींच्या तोंडाकडे पाहायला लागल्या आणि क्षणार्धात तिथे अगदी स्मशान शांतता पसरली. तिथलं ते एकंदरीत चमत्कारिक वातावरण बघून आणि आता कुठल्याही बाईचा हात पुढे येत नसलेला पाहून काकांनी अगदी मोजक्या शब्दात राधा काकूंचा निरोप घेतला आणि ते हळूच तिथून सटकले. थोड्या वेळाने सगळ्या बायकांच्या आधाराने सौ कशीबशी घरी आली. पलंगावर अंग टाकलं, ओक्साबोक्षी रडायला लागली. हे भविष्य खोटं असतं असं मरण कळतं का कोणाला? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका वगैरे शब्दात भगिनी वर्गानं तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. तिच्या मनाचं काही समाधान झालं नाही. ती आपली आता माझं कसं होईल, माझ्या मुलांकडे आता कोण बघेल वगैरे बडबड करत रडतच राहिली आणि बायका अधिकच गंभीर होत होत्या. होता होता अख्ख्या चाळीला ही बातमी समजली आणि सौचं दर्शन घेण्याकरता अखिल चाळीतल्या बायका गर्दी करायला लागल्या.
दुपारी 1 ते 4 हा प्रकार चालू होता. 4 वाजता आमचा हुल्ल्या शाळेतून आला. त्याला ही विपरीत बातमी खालीच कळवण्याची दक्षता घ्यायला कोणीच विसरलं नाही. त्याला पाहिल्यावर सौचं वात्सल्य एकदम जागं झालं आणि त्याला उराशी कवटाळत तिने पुन्हा एकदा हंबरडा फोडला. दुःखाचा आवेग थोडा कमी झाल्यावर तिने त्याला प्रेमाने स्वतःच्या हाताने खायला दिलं आणि मग सगळ्यांना ही बातमी कळावी आणि इच्छा असेल त्यांनी भेटायला यावं म्हणून त्याला वही पेन्सिल देऊन यादी करायला बसवलं आणि मग थोड्या वेळाने आमचं आगमन झालं. माझा भविष्यावर अजिबात विश्वास नसल्यामुळे या गोष्टीवर माझा बिलकुल विश्वास बसला नाही. मी तिला परोपरीने सांगितलं, पण तिची काही समजूत पटेना. असलं हे घडणार नाही याबद्दल माझी पुरेपूर खात्री असूनही केवळ सौच्या समाधानासाठी मी पोस्टात गेलो आणि तिने करायला लावलेली लांबलचक यादी गाळून केवळ तिचे आईवडील आणि भाऊ बहीण यांना तिचा मूर्खपणा कळावा म्हणून तारा केल्या. घरी आलो तोवर आमचे चिरंजीव आजीतही आलेले होते. पुन्हा एकदा रडण्याचा सोहळा आटोपल्यावर मोठ्या गंभीर वातावरणात आमची जेवणं झाली, निजानीज झाली. दुसऱ्या दिवसापासून आजपर्यंत सौकडून कधीही न अनुभवलेला असा अपूर्व प्रेमाचा साक्षात्कार आम्हाला पदोपदी व्हायला लागला. जेवणात गोड पदार्थांची रेलचेल दिसायला लागली. अत्यंत प्रेमानं ती आमची सर्वतोपरी काळजी घ्यायला लागली. रविवारनंतर कसं वागायचं, जेवण कसं करायचं, कुठली वस्तू कुठे याचे ती आम्हा तिघांना गृहपाठ द्यायला लागली. अपूर्व प्रेमाच्या वर्षावात ते 2 दिवस कसे गेले कळलंच नाही. शनिवारी संध्याकाळी अचानक आलेल्या तारेनं गर्भगळीत झालेले सौचे आई वडील हजर झाले. बहीण भाऊ मात्र आले नाहीत. त्यांनाही माझ्याप्रमाणे हा प्रकार कदाचित हास्यास्पद वाटला असणार. आईवडिलांच्या दर्शनानं सौला पुन्हा एकदा दुःखाचा जबरदस्त उमाळा आला. आईच्या गळ्यात पडून रडत रडत तिने सविस्तर माहिती पुरवली आईला. त्यांनाही तिच्याप्रमाणे धक्का बसला, पण करणार काय? आता आल्या प्रसंगाला तोंड तर द्यायलाच हवं. खचलेल्या मनानं आपल्या लेकीची समजूत घालण्यात सासूबाई मग्न होऊन गेल्या. बिचारे सासरे बुवा उद्विग्न मनानं खोलीत येरझारे घालण्याशिवाय दुसरं काय करणार होते. सौच्या खास नात्याच्या माणसांची ही एक तुकडी येऊन पोचल्यानंतर ती सासरच्या माणसांची वाट पाहायला लागली. पण मी कळवलंच नव्हतं तर येणार कोण? पैसे जातील म्हणून बोलवलंच नसेल. तुम्ही असेच निर्दयी चिक्कू या विशेषणांचा मारा माझ्यावर होत होता, पण मी गप्प. ती रात्र सौच्या आयुष्यातली तिच्या मते शेवटची असल्याकारणानं फार दुःखाची गेली. कुणाचाच, माझा आणि मुलांचा सोडून, डोळ्याला डोळा भिडत नव्हता. नेहमीप्रमाणे ती मात्र 9 वाजता झोपी गेली. मला 10च्या सुमाराला जांभई आवरणं कठीण व्हायला लागलं. शेवटचीच रात्र आहे, तेव्हा सौभाग्यवती आमच्या दोघांचा बिछाना दुसऱ्या खोलीत घालेल म्हणून वाट पाहत होतो, पण ती कसली? ती बसल्या जागेवरून हालायला तयार नाही. शेवटी झोप आवरणं कठीण होऊन मी बसल्या जागी आडवा झालो, क्षणार्धात झोपी गेलो. मेली शेवटची एक रात्र आहे, ती सुद्धा झोपेशिवाय काढवत नाही. मग आहेच की जन्मभर झोपायचं शांतपणे, पुन्हा नाही येणार असा त्रास द्यायला मी. मध्येच कधीतरी सौ अशा प्रकारच्या तोफा डागत असावी, कारण त्यातल्या एका तोफेच्या भयंकर गडगडाटानं मी जागा झालो आणि मग अपराधी मुद्रेनं बसून राहिलो. बरं का, माझ्या मागे आजीचा उल्हासचा नीट सांभाळ करा. सांगायला नको, तुम्ही करणारच म्हणा दुसरं लग्न, पण जरा प्रेमळ मनाची बायको बघा, मुलांचा सांभाळ करणारी. आणि वरच्या डब्यात पापड आहे, झालं तर मेतकुटही करून ठेवलं आहे, तेवढं मुलांना नीट द्या. बरणीत मुरांबा आहे, तोही घालत जा जरा पोळीच्या बाजूला. आणि हां, तुमच्या सिगरेटी कमी करा. ऐकताय ना तुम्ही? वगैरे वगैरे सूचना मला देत मधूनच मुलांच्या डोक्यावरनं अंगावरनं हात फिरवत सौ पदरानं डोळे टिपत होती. मी मात्र निद्रादेवीच्या पाळण्यात बसून खालीवर झोके घेतच होतो. अशा एकंदर प्रकारात ती रात्र संपून एकदाचा तो काळ दिवस उगवला. आपण अजून जिवंत आहोत याची खात्री करून घेऊन सौनं सगळ्यांसाठी चहा केला. मोठ्या प्रयासानं आम्ही तो घशाखाली ओतला. हुल्यानं नेहमीप्रमाणे चहासाठी हट्ट केला. त्यालाही तिच्या हातचा शेवटचा म्हणून चहा मिळाला होता. कोणत्या क्षणी काय होईल या भीतीच्या दडपणाखाली तिने शेवटच्या म्हणून मुलांना स्वतः आंघोळी घातल्या आणि स्वयंपाक पुरा होईल का अर्ध्यावरूनच आमंत्रण येईल वरचं या अनिश्चित अवस्थेत स्वयंपाकाला सुरुवात केली. मधूनच तिला छातीतून कळ आल्याचा भास होई आणि आरडाओरड करून ती सगळ्यांना घाबरून सोडी.
तिची आई सावलीसारखी तिच्या पाठीशी उभी होतीच. आपण जिवंत आहोत का नाही याची खात्री करून घेण्यासाठी मधूनच ती आईकडनं चिमटेही काढून घेत होती. होता होता स्वयंपाकाची सिद्धता झाली. गंभीरतेनं भराभरा सगळ्यांनी जेवून घेतलं. नेहमीप्रमाणे वामकुक्षीसाठी मी आडवा झालो. थोड्याच वेळात रात्रीचं जागरण असह्य झाल्यामुळे आमचं श्वशूर आणि सासूबाई चक्क घोरायला लागल्या. सौलाही झोप आवरत नव्हती. पण न जाणो त्या जगू अण्णासारखं झोपेतच प्राणोत्क्रमण झालं तर, या भीतीने मोठ्या प्रयासानं ती बसून राहिली होती. अधूनमधून चाळीतल्या बायका पोरं आमच्या घरातल्या घडामोडीचा अंदाज घेऊन जातच होती. त्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत काळ आपली वेळ नक्की साधणार, मला जागं राहायला पाहिजे पहारा करत, असं सौ बडबडत असताना मला कधीतरी झोप लागली. थोडा वेळ गेला असेल एवढ्यात, "अहो उठा लवकर, उठा की." या सौच्या आरड्याओरड्यानं मी जागा झालो आणि काय झालं, कुणी कशाला हाक मारली हे समजून तसाच बसून राहिलो. मृत्यूनं सौवर गडप घातली का काय अशी शंका मनाला चाटून गेली. पण खुद्द सौचाच तो आवाज असल्याचं लक्षात आलं. शंकेचं निरसन झालं. "अहो बसलात काय, उठा की." असं म्हणून सौनी माझ्या हातात एक कागद कोंबला. "हे बघा, हा राधा काकूंच्या काकांचा पत्ता आहे, त्यांच्याकडे जा आणि आजचा माझा मृत्यूयोग टाळण्यासाठी त्यांनाच काहीतरी उपाय विचारून या." आपल्या कोणाच्या लक्षात नाही आलं गेल्या 4 दिवसात, पण असली दुश्चिन्ह टाळण्यासाठी उतारे असतात त्यांच्याकडे म्हणे. अपायाला उपाय असलाच पाहिजे. "उठा आणि जा लवकर, जोगेश्वरीला राहतात ते, उठा उठा उठा." सौ मला घाई करत म्हणाली. "अगं पण आता इथून जोगेश्वरीला जायचं म्हणजे कमीत कमी 2-2.5 तास पाहिजेत. तेवढ्या वेळात इकडे तुझं काही कमी जास्त झालं तर?" वेस्टर्न रेल्वेचा चेंगराचेंगरीचा प्रवास टाळण्याच्या हेतूने मी आपला एक प्रयत्न करून पाहिला. "होऊ दे, काही झालं तर येईल लगेच कोणीतरी तुम्हाला बोलवायला, तुम्ही उठा आधी." माझा प्रयत्न निकरानं हाणून पाडत सौ बोलली आणि शर्ट पॅन्ट आणून तिने माझ्या हातात कोंबली. माझा नाईलाज झाला. बळी द्यायला काढलेल्या कोकरासारखा पाय ओढत ओढत कसंबसं मी स्टेशन गाठलं. जोगेश्वरी स्टेशनवर पाय ठेवला तो आपल्याला उपाय विचारण्यासाठी नव्हे, तर आज 4 दिवस घरात रडारड गोंधळ उडवून घराची शांती नष्ट करणाऱ्या त्या ज्योतिषाला 4 शब्दांचा जाब विचारायचा या निश्चयाने. अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर अखेर एकदाची ती राधाकाकूंच्या ज्योतिषी काकाची खोली मिळाली. दारातच चटई टाकून ते कसलं तरी पुस्तक वाचित बसले होते. माझी चाहूल लागताच त्यांनी वर बघितलं आणि माझी संतप्त मुद्रा पाहून म्हणा अथवा त्यांच्या तथाकथित ज्योतिषाच्या ज्ञानावरनं म्हणा, माझ्या जिभेवर येत असलेला अचूक प्रश्न त्यांनी मला विचारला. "जाब विचारायला आला असाल, पण माझ्याजवळ अपायाला हा एकच उपाय आहे." म्हणजे त्याचं काय आहे? अहो कशी कोणास ठाऊक, पण मी जिथे जातो ना तिथे मी ज्योतिषी असल्याची बातमी हातोहात पसरते बघा. आणि मग ज्यांच्या घरी मी गेलेलो असतो त्यांच्या वशिल्यानं थोडक्या वेळात 150 हात भविष्यासाठी पुढे येतात हो. आणि मग त्यांचं खरं खोटं का होईना, पण भविष्य वर्तवताना माझा हात ओला होत नाही, पण घशाला मात्र कोरड पडायची वेळ येते. वास्तविक माझा हा उदरनिर्वाहाचा धंदा, पण कुणाला त्याची काही दखलच नसते. जो तो अहमहमिकानं पुढं हात सरसावतो. मग शेवटी कंटाळून मी हा ठेवणीतला उपाय बाहेर काढून माझी सही सलामत सुटका करून घेतो. सांगा गैर आहे का यात काही? कारण पुढच्या परिणामाची जबाबदारी आपली नाही हे मी आधीच सांगितलेलं असतं. तरीही क्षमा मागायला माझी काही हरकत नाही. माफ करा मला. तुमच्या घरात काही गोंधळ उडाला असेल तर खरंच माफ करा, कारण गुरुवारीच मी त्या उपायाचा उपयोग केलेला होता. आमच्या राधाकडे आलो होतो ना त्यावेळी केला उपाय. ज्योतिषी काका असंच आणखीन काहीतरी बडबडत होते, पण ते ऐकायच्या मनस्थितीत मी नव्हतो. कधी एकदा घरी जातो आणि सौच्या मूर्खपणाचं खापर तिच्या डोक्यावर फोडतो असं मला झालं होतं. त्याच पावली मी मागे फिरलो आणि सरळ स्टेशनची वाट धरली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुहासिनी अभ्यंकर लिखित कथा भविष्याची किमया. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.